भिलवडीच्या कृष्णा घाटावर घोड्यांच्या शर्यतीचा थरार. तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडीचा प्रथम क्रमांक. प्रदीप कदम यांच्या नावाचा जयघोष. हजारो क्रीडा रसिकांची गर्दी. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा नदी घाटावर पारंपरिक घोड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांच्या पुढाकारातून झालेल्या या स्पर्धेला हजारो नागरिक, जलक्रीडाप्रेमी आणि क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने स्पर्धेतील चुरस आणि थरार अधिकच वाढला होता. तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. घोड्यांच्या वेगवान शर्यतीचा आनंद घेण्यासाठी भिलवडीसह परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने कृष्णा घाटावर दाखल झाले होते. नदीकाठचा परिसर सकाळपासूनच स्पर्धक, जलक्रीडाप्रेमी आणि नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. तब्बल 12 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ बाजी मारणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. वरदविनायक बोट क्लब इचलकरंजी यांनी द्वितीय, युवा शक्ती बोट क्लब कवठेसार यांनी तृतीय, डिग्रज बोट क्लब यांनी चतुर्थ, तर कवठेपिरान बोट क्लब यांनी 5वा क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी 33,333 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 9,999 रुपये, तर 5व्या क्रमांकासाठी 7,777 रुपये देण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक होडीला मानधन तसेच होडीतील खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देण्यात आले. पारंपरिक जलक्रीडेला नव्या पिढीचे व्यासपीठ. यावेळी प्रदीप कदम म्हणाले, कृष्णा नदीकाठची पारंपरिक जलक्रीडा आणि येथील संस्कृती जोपासण्यासोबतच ग्रामीण भागातील स्थानिक युवकांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पुढील काळातही अजितदादांच्या जयंतीनिमित्त भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्याचा संकल्प आहे. खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम सुरूच राहील. या स्पर्धेला तब्बल 10,000हून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावल्याचे आयोजकांनी सांगितले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक लढतीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस.